संपतच नाही, एकदम आम्ही अशी कागद टाकतात हे असं ना एकदम देत नाही साहेब एक दिलं ना काय सांगाल आता दुसरं निवडणूक संपलेली आहे हो. आणि निवडणूक संपल्या लगेच आपला हा आता जनसंवाद हा कार्यक्रम लगेच सुरू झालेला आहे. त्याबद्दल काय सांगाल आणि कसा आहे नागरिकांचा प्रतिसाद एक महिना? महापालिकेच्या निवडणुकीच्या नंतर लगेचच 2 दिवसांनी आज सोमवार आपण हा जनसंवाद कार्यक्रम सुरू केला. कारण की लोकांचे अनेक प्रश्न हे प्रलंबित असतात. तर आज देखील ज्यावेळेला सुरू करणार असं आम्ही जाहीर केलं तर त्याच्यानंतर आज देखील मोठ्या प्रमाणामध्ये लोक आले होते. मग बदलापूर असेल, ठाणे असेल, भिवंडी असेल, असं निरनिराळ्या भागातलेही काही प्रतिनिधी आले होते. त्याच्यामध्ये फसवणुकीचं प्रकार जे झालेले आहेत ते लोक बरेच होते. इंडियन रबर कंपनीचेही कामगार आले होते. त्यांना तर 28 वर्ष झाली, अजून त्यांची देणी मिळालेली नाही आहे. आणि त्याच्या संबंधामध्ये देखील आम्ही आयुक्तांच्या बरोबर एक बैठक घेतली आणि कोर्टात जरी हरले असले तरी सहानुभूतीचा माणुसकीच्या हिशोबाने त्या कंपनीकडनं त्यांना देण्याच्या संबंधी आमची कार्यवाही चालू आहे. आणि आयुक्त महापालिकेचे यांनीही कबूल केलेलं आहे. कारण त्या कंपनीची जागा जी आहे ती क्लस्टरकरता घेण्यात आलेली आहे आणि त्यामुळे या कामगारांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. फसवणुकीच्या संबंधी EOWमध्ये अनेक तक्रारी प्रलंबित आहेत. एक तर EOWची दिरंगाई, तिथली कमी असलेली मॅनपॉवर आणि त्याच्यामुळे वाढत असलेल्या तक्रारी फसवणुकीच्या, याच्यामुळे या संबंधामध्ये वरच्या स्तरावर, शासन स्तरावर मी विनंती करणार आहे की इथे इकॉनॉमिक ऑफेन्सच्या तक्रारी जसं सायबरच्या आहे तसे इकॉनॉमिक ऑफेन्सच्या वाढत चालल्या आहेत. त्याच्यामुळे इकडे अधिक लोकांची, अधिक अधिकाऱ्यांची गरज आहे. तर ती शासनाने देण्यासंबंधीमध्ये मी पुढच्या काळामध्ये पाठपुरावा करणार आहे. बाकी बदलीच्या संबंधामध्ये, प्रवेशाच्या संबंधामध्ये असे निरनिराळे नागरिक जे आहेत ते येतात. पुढच्या काळामध्ये आता हा आमचा जो जनसंवाद कार्यक्रम आहे तो सुरळीत पुन्हा एकदा, कारण आता निवडणुका संपल्या आहेत, सोमवार आणि शुक्रवार हा सुरू राहील आणि समस्या आणि त्याची सोडवणूक ही या ठिकाणाहून केली.